भालेकरवाडी कुमार रुपेश भालेकर कप्तान सुरेश भालेकर उपकप्तान हॅलो एकनाथ सुजाता नाना तांबे याचकडून आमच्या कार्यक्रमासाठी 201 रुपये पुरस्कार आहे. तरी आम्ही काही स्वतःही केदार महाराष्ट्र कलामंच मुंबई त्यांच्या सदस्यांना धन्यवाद. Thank you.
पहाट झाली सयानो कोंबडा रवला
पहाट झाली. काल स्वप्नात अवचितच घडलं. कानाची सतत आठवण येत होती. कानाच्या मधुर वाचनाच्या स्वराने अगदी मन मोहून गेलं. काना नेहमी सतत जिथे जाईल तिथे सतत कानाची आठवण येत असते. पण याला मात्र माझी अजिबात कदर नाही. केव्हाची कुंजवनात वाट पाहते, पण अजून याचा पत्ता नाही. आल्यावर त्याला बघतेस. राधे, अगं राधे, अशी काय बघत बसली आहेस? काना तुझ्या या बातमीच्या स्वरांना अगदी मन मोहून जातं आणि मी माझी राहत नाही बघ. हो का? हा राहते, पण माझा तू अजिबात विचार करत नाही. सतत त्या गोपिकांबरोबर असतोस. मला ती अजिबात आवडत नाही. अगं राधे, पण झालं तरी काय? तू गप्प बस, मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं राधे, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. अरे पण तू नेहमीच त्या गोपिकांबरोबर असतोस. माझी तुला कदरच नाही. अगं पण ते मला काही माहित नाही. याच्या पुढे तू त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल प्रीत काना बोलना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल ही प्रीत काना बोलना. सांगना मनमोहना हे जाणून भावना, मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल ही प्रीत काना बोलना.
गोपिका यांच्यावर असणारं माझं प्रेम यात खूप फरक आहे. काना किती गोड बोलतोस ना, पण हे सर्व तुझं प्रेम मला कळतच नाही बघ. हे बघ राधे, आज आपलं मैत्री प्रेम जग जाहीर आहे, परंतु हे बघ राधे, जसं तुझं माझ्यावर प्रेम आहे तसंच त्यांचं सुद्धा माझ्यावर नितांत प्रेम आहे. पण ते मला काही माहित नाही. यापुढे तूच माझा कान लागायला पाहिजे. बाकीच्या गोपिकांकडे तू गेला नाही पाहिजे. अगं हो, जरा शांत हो, किती रागवशील. ते मला काही माहित नाही. यापुढे मी म्हणेन तसं. अगं हो ग बाई, आता तू म्हणशील तसं सारं होईल. खरंच का ना? हो. हॅलो, प्रवीण गावडे, छावा प्रतिष्ठा यांच्याकडून आपल्या वॉन्सपोर्टसाठी 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. प्रवीण गावडे, छावा प्रतिष्ठा वॉन्सपोर्टसाठी 201 रुपये. भावेश सुजित भरकर व रितेश विशाल बेंद्रे, राकेश गिरे आणि शैलेश चांदिवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक गाणं वॉन्सपोर्टसाठी, स्टेजवर वॉन्सपोर्टसाठी. आयुष घोष, अर्णव घोष आणि सक्षम घोष. हॅलो, त्याप्रमाणे साक्षी शांताराम कापटुले यांच्या स्मरणार्थ सायली कापटुले यांच्याकडे 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विभाग गौरी समाज मंडळ अध्यक्ष अनंत भालेकर, उपाध्यक्ष सुरेश चाचे, मंडळाचे नेते वांचोळे, भोईवाडा, पंधरेवाडी रहिवासी विजय पंधरे, मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश नटे, राजू माडिक, सुभाष शिंदे, जयवंत कापटुले, विष्णू चौगले, गोविंद नायक नाईक, सुनील चाचे, मनोहर माडिक, सुधीर नटे, गणेश भांडारे तसेच सर्व सुवर्ण गोडकर, लक्ष्मी चाचे, संतोष गोपाळ यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 7 जानेवारीला याच रंगमंचावर बुधवारी
स्वयंभू गांगेश्वर धनिक देवी करपेले मोर्डे गावातील नमन सादर करण्यात येणार आहे. त्या रसिकांनी या नमनाचा आस्वाद घ्यायचा आहे. एक चांगलासा कार्यक्रम आहे. त्याप्रमाणे अन्वी संजय वालक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसासाठी आई स्वतःही कृपा घेतात. एक मार्गदर्शन करा म्हणजे सत्ताच्या रुपये. धन्यवाद. हॅलो शीतल चांदण्याची सरली ही रात ग, आरवली सांगे कोंबडा जाहली पहाट ग, सजली प्रभा नव्याने आगळाच थाट ग. हो 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 आहा भराग सयानो गोरसाचे माठ ग. शीतल चांदण्याची सरली रात ग, आरवली सांगे कोंबडा जाहली पहाट ग. शीतल चांदण्याची सरली रात ग, आरवली सांगे कोंबडा जाहली पहाट ग, सजली प्रभा नव्याने आगळाच थाट ग. हो 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 विल विल पाखराचा संवाद
कोकिळाचा गाते गोपाळी सुरात ऐकू ही तू मोठ्या बदला अंबरा घरात सजली प्रभात व्याने आगळाच घाटे हो आपण बाजारात जायचं म्हणताय खरं, पण आपल्याला कुणाची माहिती आहे का गं? अगं काय सांगू राधे, अगदी संसाराचा निस्तार विकायलाय तो. अगं कुठं लग्न करून बसले असं झालंय. लग्न व्हायच्या अगोदर काय तिथं स्वप्न दाखवली, माझी मुंबईला रूम आहे, माझं असं काम आहे, माझं अमुक आहे आणि तमुक आहे. ए बाई, पण आम्ही थोडी सांगितलं होतं तुला लग्न करायला. अगं ते झालंच. आता मी याला रोज दारू पितो आणि लय मला मारतो. काय करू, संसाराचा निस्तार विकायलाय. अगं चिकन्या पोरींचा हात तर लापडा आहे, पोहा मुलगा खाणारच पाहिजे त्यांनी. हे जेवढे हसले ना तेवढे चांगले मुलगे आहेत. ज्याची कळते त्यालाच कळते म्हणून ते हसले. अगं हे बाई, मग पुढे काय झालं तुझं? अगं काय सांगू, निघताना संसाराचा कंटाळा आहे. अगं सकाळी माझं काम आहे ना, त्याला दारू पितो, त्याला गटारातनं पडतो, पण कामाला जातो. त्याच्यात माझी 2 पोरं, त्यांना जातो शाळेत, त्यांना द्यायला लागतो डबा. आणि सासू माझी जागे मिलीचं तोंड पण बसून राहत नाही. वैताग आलेला आहे. अहो सकाळी आता 4 वाजता उठल ना, संध्याकाळी 5 वाजत तो तिला चहा बटर देपर्यंत तोंड काय बंदच राहायचं नाही. हो बघितलं काय? अगं बघितलं काय, हिला 2 पोरं आहे. कोण म्हणे हिला 2 पोरांची आहे? माझी बॉडी ना मी मेंटेन ठेवलेली स्टील बॉडी आहे. अगं ए, आमच्याकडे असं नसतं, तारी माडी स्टील बॉडी. अगं माझं कसं माहितीये का, दिसत असले बारीक ना तरी आहे अजून तरणी ताट, दिसत असले बारीक तरी आहे अजून तरणी ताट. आणि माझ्या नादाला लागेल ना त्याची लावी चांगली. अजून काय हौस पिटलेली नाही. गोवा गुटखा दारूला पिणारा नवरा भेटला तरी म्हणजे अजून भाल्यांची वाट लागली. हिचीच वाट लावतो त्याचं काय? अगं हिला बोलवलंस का? अगं ही कोण गं? काही मुली हा, नाही कॉलरची विकासा काय? वरची विकासा? विकासा विकासा अच्छा विकासा, चांगलाच विकास झालेला दिसते. झालेला नाही म्हणून ना नट्टे मुरट्टे एकदा गळ्यात लोणलं पडतंय मग समजत मला बघा घ्यायचंय घ्यायचं. का आता? अगं ज्याचं अगं सारा राधे सांगितलं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुला तुलाच कळू. जळून जळून खास झाले
टाकतो त्याच्यानंतर बाहेर येणार आणि नाही आलं तर परत आणि म्हणणार होय, होय. "चला, मला दोन बाहेर पोरांची आईस आहे ना तिसऱ्यावर प्रगती आहे कसं काय? अगं हे पोरीनो, आपण बाजारी जायचे म्हणतोय तर आपण आपल्याला रस्त्याची माहिती नाही अगं ते पण आता करायचं तरी काय हे तुला माहिती आहे का ग मला माहिती आहे मग सांग ना मावशीला हात मारते मी वरच्या एक मावशी आहे तिला हात मारते ती आली. अगं बाई ती थेरडी तिला फिरडी अगं म्हणते. ती नुसती भांड्यात सुटते तिला नाही अजिबात त्याला काय सांगायला गेलीस ना भस्ताना अंगावर येते तू काही कमी आहेस काय भांडायला मी काय ऐकते होय तिची शेजारी म्हणून तशी ऐ, ती मावशी आहे ना तुझ्या शेजारची तिचं तुला एक स्टोरी सांगते बघ काय गं? खालच्या वाडीत जेव्हा साखरपुडा होता तेव्हा मी पण गेले होते बघ ती गावकऱ्याची बायको बरोबर. गावकऱ्याची बायको म्हटल्यानंतर पुढाकार घेणारच ना बरोबर. गेली थांबाय नाचवर अगदी गेली आणि तिच्या हातात दिला माईक तिला गाणी म्हणायची सवय तर तिला गाणं पण घेतलं आणि साखरपुड्याचं आणि ती जी साखरपुड्याला पाहुणे आली होती ती माझ्याच गावची गॉगरची होय का तिला गॉगरची पाहुणे आहेत ती काय माहिती नाही गाण्याला बरोबर तिला आठवलं तर गाणं कसं घेतलं कसं कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन तुला माहिती ना ग्वागरची पाहुणे आहेत ती. ती तिथं बसली मी बोलला ना ग्वागरगावचं पावन ग्वागरगावचं पावन ग्वागरगावचं पावन तशी तिला काय बोलला तो काय माहिती नाही माहीत टाकला आणि घरात तशा अगं तिथं काय माहिती नाही. बरोबर जर तुला माहिती आहे, असा खाद्यावर पदार्थ आहे, तिथं पडू का तिथं पडू? त्याशिवाय तुला काही येतच नाही, बघावं देवा. मोरे पण घेते ती घेते पुढं बोलाय नको काय तो नाही तर काय, मी पण काय ऐकून घेत नाही. आता मला कुठं करवली बिरवली ठेवली असतं ना. आपल्याला आता करवली कसं 4 दिवसाचं मिरवायचं असतं, हो की नाही करा आधी? ते मिरवायची मिरवा मग आणि आता तुझं काय राहिलं? माझं कसं झालं? मी होय, उशीर होतो. तुम्ही आपल्या घरात एकमेकीशी बोलत बसता तुला सांगितलं मावशीला आठवण हे काय काढलं गोवागरची आणि पाहुणी या सगळ्यांच्या घरातले म्हातारे मेले आहेत लग्न झाले ना की तुला बोलवायला सांगितलं मुलीच नाही पाहिजे. सांग. पोरांना इष्ट झाले चालेल ना? म्हाताऱ्यांना नंबर मागे पण भेटा. मावशीला आत्मार पहिली अगं मावशी अगं मावशी अगं, राहते हिला आणि आवाज. काय बोलतेस काय काय बोलली काय म्हणाली बघितलं मंडळी ही बहिणी आणि कैरी घेऊन मला बाजारात जायचं तूच म्हणून काय सांभाळ एक म्हणते हो मावशी, हो. ए बाई तूच आवाज दे तुला जमणार आहे का बघ त्या आवाज दिल्यानंतर दिला थेरडे अगं ये थेरडे ए भावाने भेटी बघायला म्हणतेस तू तिला खेळी बोलणार तर ती काय तुझं हे करणार आहे अगं आता तिचं वय झालं पिकलं पान कधी घेऊन सांग. ती आल्यावर बोलली की सांग तुला पुराणा करेल. मी काय कमी आहे बघूयाच आता अगं मावशी अगं ए मावशी कशाला हात मारते अगं आमच्या मुलींचा विचार बाजारात जायचा ठरलाय अगं 12वीची तयारी करते आणि मग येते बाजाराला आता हिचं बारावं नवरा मेला की काय हिचं आता अगं ती पोरी
मित्रमंडळ मुंबई बोरवली यांच्याकडून आता ते मावशिलेची साठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. शाहीर रुपेंद्र बारिक यांच्या आवाजात स्टेजवर वंशनार होते. अगं राधे, अगं हे मावशी, अगं बाजाराला जायचं होतं, मग आधीच तू सांगायला नको का? अगं असं कसं सांगणार, आमचं तर अचानक ठरलं. अगं अचानक ठरलं खरं, पोलीस काट्याकुट्याची वाट, झाडा झुडपातून आपण बाजारावर जायचं खरं, शिवाय आपल्या मालाला भाव तरी आहे ना. अगं त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे, पण तुला यायला उशीर का झाला बरं? अगं ते यायला उशीर का झाला? अगं या सरकारने लाडकी बहीण ही योजना काढली खरी, हो गो. पण अगं त्या लाडक्या बहिणींना तो लाभ मिळतोय का? हल्ली बघ ना, जे पैसे अकाउंट मध्ये यायचे होते ते पण बंद झाले. अगं गेल्या महिन्याचे माझे पैसे आले बघा. अगं तुमचा भाव 1500 देईलच कसा? हे सगळं 1500 रुपयात दर महिन्याला घेते. गावाला दिलं कशाला तुम्हाला? अगं हे सगळं 1500 रुपयात कसं येणार? अगं सोनं लाखाच्या वर गेलं आणि 1500 रुपयात, अगं जो गॅस 500 रुपयाला मिळायचा तो आता 1500 रुपये झाला. अगं तुमचा भाव बोललाय तुम्हाला लखपती बनवणार आणि भावांना त्यांच्या भावजींना कांगालपती बनवणार आहे. अगं भाऊ आपल्याला उल्लू बनवतोय. अगं आपल्याला 1500 रुपये देतोय खरं, पण सगळ्या याच्यावरती किती भाव वाढवला बघ. अगं भाव उल्लू बनवतोय हे तुम्हाला आता लक्षात आलं, 1500 घेताना नाही लक्षात आलं. अगं काय बोलली? 1500 घेते आणि पार्लरला जाते, ते नाही सांगत. आणि सकाळकडनं रांगाला उभी राहायला तर दुपारपर्यंत तिचा काही नंबर येतो तरी पण उभी राहायची. आणि तिचा कार्यक्रम असला आणि मावशीला सांगितलं मावशी तर इथे हे कर तर काय मला काय जमायचं नाही, मी काय करायची नाही अशी जवळ सांगितलं. भावकीतली कामं पडली की माझी कांबाडी दुखत आहे. कशी गावकरी पडते ना, तेव्हा गावकरीचा त्वरा मोठा. अगं या 1500 रुपये देतोय खरं, पण या राज्यात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? अगं रोज कुठे बलात्कार, कुठे अत्याचार हे तर घडतच आहे. रोज नवीन नवीन टीव्हीवर बघितलं, नवीन नवीन बातम्या येतात. त्यापेक्षा 1500 रुपये देण्यापेक्षा आया बहिणींची सुरक्षिततेचा काहीतरी योजना आखली पाहिजे, हे तरी सरकारला सुचलं पाहिजे ना. आता हे कधी सुचतंय? 1500 रुपये यायचे बंद झाले ना तेव्हा यांना सुचतंय. तेव्हा बोलले नाही, पहिल्या हप्त्याला भाव कधी पैसा टाकतोय मी कधी खर्च करते असं झालं. अगं मावशी अच्छे की नाही? मावशी लोकांच्या वगैरे माझाच कारभारी लग्न करून फसले, मी माझा नुसता रोज मारझोड करतो ग, मी त्याला नुसता संसाराचा काय करू? मारझोड करून करून हिचे काय हाल केले बघ, HKBT झालाय. असू दे, असू दे. लय तिथं. अगं मावशी पण मी काय बोलते, तुझ्या कारभारी तुला लगेच सोडला ना बरं आधी. अगं सोडलं खरं, ऐक. अगं काय झालं माहितीये? काय झालं?
अगं 1500 रुपये देतोय खरं, पण आपल्याला आपण सुरक्षित आहोत का याच्या राज्यात? अगं, हे मात्र खरं आहे. आपण इथं महिला कोणीच सुरक्षित नाही बघ. त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना आखल्या पाहिजे. अगं योजना काय, सरकार काय करणार? शेवटी आपणच त्यांना धडा शिकवला पाहिजे. अशा या नरदमाना भर चौकात जिवंत जाळले पाहिजे, तर हे बलात्कार अत्याचार बंद होतील. अगं मावशी काय झालं तिला? आता काय झालं तुला रडायला? अगं राहते काय सांगू? आता काय राहिलं? अगं मला 11 मुलगे आहेत, पण काय फायदा? काय मला? अरे, 11 मध्ये अजून एक टाकला तर राखीव प्लेअर झाला होता. तुझ्या गंभीरला सांगितलं असतं की आमचीच टीम खेळवा. अगं 11 पोरं असून काय पाहिजे? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलगा लहान असतो तेव्हा बरं असतं ग. माझा भावा, माझा सोन्या, आणि हे जर उद्या मोठे झाले ना तर कानात नुसतात. ए, ही काय बोलते बुवा? काय बोलते ग? मला कानात येऊन सांगते. अगं 11 बोरं खाली की ढोरं खाली. अगं 11 पोरं खाली की ढोरं खाली. ही अशी मुली पडली घेऊन मला बाजारात जायला लागते. आता मी माझा म्हातारा एका कोपऱ्यात असतो, मुलं लहान असतात तेव्हा माझा भावा, माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात नुकतात. आणि एकदा का लग्न झालं मग माझं सोनं कुठे आणि माझं पिल्लू कुठे? अगं, कानात फुटतात खरे, पण ते आता हगी झालं ना, ते झालं मग. माझे बाय आपल्याला काय मला काय कुठं पाठवणार नाही. आणि आता कसं झालं, मला साली टोमणे मारून दाखवित होती. अगं त्या 11 पोरांचं झालं काय मग? अगं आई का बायकोच्या मेकअपसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आई वडिलांच्या औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. अगं जर का कुठली वाईट गोष्ट घडली तर कुठून लांब, कुठली पण लांब असू दे, धावत पळत पडत झडत का होईना पण ती तिथे पोहोचणारच. आणि या मुलाला जर समजली ना तर पहिल्यांदा बायकोला विचारणार काय करायचं. मग बायको म्हणणार सांगा, तयारी झाली असेल तर घ्या उरकून, आपण जाऊ 12व्याला. हे आता 11 नंतर ठीक आहे, अजून पण तुला चान्स आहे, मुलगी होईल. विचार कर. हसण्यावर घेऊ नका. आज हे माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे उद्या तुमच्या पण बाबतीत घडू शकतं. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. रसिको, मुलींना प्राधान्य द्या. मुली असतील तर देश सुरक्षित होईल. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे जर सारं घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. अगं मावली खरं बोलली तू. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. खरं बोललीस, खरं बोलली. मला समजते काय? अगं तिला नवीनच आणली आहे. काय माहितीये, आपल्या म्हाताऱ्याला जायचं खरं, पण घेतलं काय घेतलं काय ते काय सांगितलंच नाही. हे बघ, आम्ही सगळ्यांनी माल घेतलाय, पण तू एकीला विचार काय काय घेतलाय, ते तुला बरोबर सांगतील. अगं, हे काय घेतलं? अगं मी काय ती म्हणते ती सांगेल, ती म्हणते ती सांगेल. अगं मुलींनो, एकीने सांगा, तू पहिला सांग काय घेतलं. मला लाज वाटते बघ. अगं मेले प्लास्टिक कशाला, काय घेतलं ते पटकन सांग. मावशी मी घेतला बघ नारळाचा हलवा. अगं मावली हलवा बोलले ते हलवा. काय बोलते? तिच्या तोंडाला जरा आवर घाल.
अरे ती बोलली हलवा हलवा. अगं मावशी, ती बोलते हलवा घेतला हलवा. ते गाजराचा हलवा घेतला हा. हो. चलो वाजला आता तू काय घेतलास अरे भाई तुला दारू थांबला असेल तर जरा मला काय घेतलं ते सांग अगोदर झाली का तुझी पडवळ आणून आता काय पटकन हा सांग ना खरं सांगू खरंच सांग बघा, वय माझे लहान शृंगार केला छान. वय माझे लहान शृंगार केला छान. माझ्या मानात तिथे कनगाड साप, त्या टाकले तुळशीचे पाप. छान आहे घेतलं चलो माझे आता तू काय घेतलंस मावशी मी की नाही विक्रीला खवा घेतलाय बघ खवा काय घेतलास अगं खवा खवा घेतलाय हो ऐकलत का हिने विक्रीला घेतलाय खवा हिने विक्रीला घेतलाय खवा ज्याला हवा त्याने मागून येऊन लावा हो नाही खव्यासाठी लाईन लावाय नको का काय घेतलास काय घेतलंस काय हे काय म्हणते नाक 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 म्हणजे नाक. नाक नाक. अगं ती बोलते लोण्याचे गोळे घेतले गोळे. अगं नाही नाक बोलते नाक गोले घेतले गोले. नाक बोलली ती. नाक बोलते नाक ऐका ना, गोला मंदिराने. काय घेतलंय अगं तिथे गोळ्याचे गोळे घेतलेत बघ. दोन्ही घेतलंय चल हो मागे आता सगळ्यात तीच बाकी आहे आता बघ. अगं तू काय घेतलं मावले मी घेतला दूध. अगं, दूध दूध. माझ्या अगं हे बहिणीला दूध घेतला. पटकन बोल ना मी विचारलं तू कोणाचं घेतलं तू म्हणतेस माझं माझ्या बहिणीला दूध घेतला. अगं हे बाई, तुला कळलं का ती काय बोलली? ती बोलली दूध घेतलंय, माझ्या म्हशींचं घेतलंय. आता तिच्या काही गोट्याच्या म्हशी म्हणजे तिच्यात ना, त्यांचं दूध घेतलंय तिने. मग चला आपण उशीर बरं, चला, आले बाई. हॅलो मावशी सेवन कडून मावशीसाठी शुभम जोई यांचं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी शुभम जोई. शुभमराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला शुभमराव ऐकताय ना शुभमराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला खर्च करीन मी तुमच्यावर तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर आणि रसिको या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर अनिकेत मानसुरे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिकेत. काचेच्या बशीत बदामी हलवा अनिकेतराव ऐकताय ना काचेच्या बशीत बदामी हलवा अहो अनिकेतराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा शिवो मनोहर हरी माळी मोर्डेगाव यांच्याकडून खास करून आमच्या कौलानीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि मावशीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजाराम ठाकरे मुक्काम आंबाघाट साखरवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसांचे श्री सोजाई कृपेने केदारी मार्ग कलामांचे मुंबई सदाचार्य धन्यवाद.
मला वाटलं माहिती नाही की काही नाही आणि आता इथं माहिती पडलं की काय अगं मावशी झालं तरी काय आहेस ना ठीक अगं हो काय मुलगा म्हणून पडले बरं आपण निघूया मग आणि वेळ जायचं ना अगं तुला काही छानसं गाणं येईल का मावशी तुला येईल का गं? जुल्या गाणीच्यात का मी म्हणू अगं मी म्हणते तुम्हाला चालेल ना बरं आम्हाला नाचायला? चालेल मग तर मी म्हणते काय या गं मुलीचं नाचूया या गोतारा मागे उभी कोणाची कोण सुंदर राग या गटारा मागे उभी कोणाची कोण सुंदर राग मागे उभी कोणाची कोण सुंदर राग या गोतारा मागे उभी कोणाची कोण सुंदर राग या गोतारा मागे उभी कोणाची कोण सुंदर राहो 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 तारी तुळशीचे रोप रोपाला पाणी घाले देव 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 हे गाण्यावर आपण कधी पोहोचणार अगं म्हणून तर तुला सांगितलं होतं माझ्या मेलीचं म्हातारीचं असंच गाणं असणार अगं मावशी आता मी म्हणते तू मागून धर अगं मागून काय करायचं अगं गाणं तर म्हटलं बाकी होते ताल तर ताल मागून राधे, तुम्ही पण या का? सात पाच पराती वाडीला भात सात पाच पराती वाडीला भात सातपात पराती वाडीला भात सातपात पराती वाडीला भात तरी पण करवली बसना नीट 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 भात खाते वर्णाशी भात खाते वर्णाशी भात घालते वर्णाची भात घालते वर्णाची आणि कोण घासते धारणाशी घासते धारणाशी काय बोलले लग्न लावायला आली तिथे अगं नाही मला तर सुचलं नाही काय म्हटलं यांनी लग्न करायला म्हणते काय विचारायला गेली होती तू एवढं अगं हाय म्हणली ती. काय म्हणली हा आता तुला काय करायचं अगं तिला हाय म्हणली हाय हाय कळेल तुला. हे तुझ्या दोघींचं पण गाणं नव्हते ते झालं आधी यांचं म्हणलं आधी, आम्हाला मला काही काही बोलते चल मावशी निघूया आपण नवा कोर करून शृंगार घेऊन गोरस डोईवर नवा कोर करून शृंगार घेऊन गोरस डोईवर घाट चढून हा सरसर आज मथुरी बाजाराला निघाली गवळ्या घरची नार
गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझे सवंगडी पेंड्या व सुदामाला सांगितली पाहिजे. अरे पेंड्या, ए सुदामा, आलो देवा. पेंड्या सुदामा गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात निघाले आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवित आहे. ठीक आहे ते भैया. अरे हे पेंड्या, हे सुदामा, तू ऐकलंस की नाही? देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. हे देवबापाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. हा? तू ऐकलंस की नाही? त्या केसांचं तुला ऐकायला आलं की नाही? मी ऐकलं बघ. सांगू? सोहळा, शास्त्र, ही 4 गोपिका हात मात करून मथुरेच्या बाजारात आले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचे हे कामगिरी आपल्या देवाला सांगितलेलं आहे. आपल्याला सांगितले माझ्या जमणार नाही. तुझ्या जमणार नाही? हे बाबा तुझ्या तरी जमेल का? अरे तुझ्या नाही जमायचं, ह्याच्या नाही जमायचं, माझ्या नाही जमायचं. आपण कामगिरी करणार तरी कोण? करणार कोण? करणार कोण? तुझ्या कोण ओळखीचं आहे काय? माझ्या? अरे माझ्या ओळखीचं एक आहे मग. एकच आहे? हा एकच आहे. या अंदाज त्याला चालणार येत नाही. तो कामगिरी करेल काय? एक नंबर तो कामगिरी करणार. आवाज दे बघू. आवाज देऊ? अरे वाकड्या रे वाकड्या. अरे बाय सुदामा, अरे आलं बघ लवकर. हे काय राव तुमचं, कसं चाललंय घरचं? अहो काय राव तुमचं, कसं चाललंय घरचं? असं किती दिवस भांडणार, असं किती दिवस भांडणार? दोन भावांचं झालंय वैर, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. 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 हे काय गं तुमचं, कसं चाललंय घरचं? हे काय गं तुमचं चाललंय घरचं? असं किती दिवस चालणार, असं किती दिवस भांडणार? दोन भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार.
झालं अर्ध पाण्यावर वा. अरे अनोळखी माणूस बघितल्यावर असा पाऊस टाकतो. कशाला लोलवलं? आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती. अरे बोलवलीला इथं बोलवलीला. आग लागली तुझ्या मेथीला नाही ती बिना कांद्याची. तुला कशाला बोलला माहिती आहे? कशाला बोललेला बोलवलंय? काय? अरे तुला इथलं काय माहित नाही? नाही. अरे आपल्याला देवबाप्पाने कामगिरी सांगितले. कुठले अप्पा? हा? कुठले अप्पा? देवबाप्पा. देवपप्पा. हा. म्हणजे आपले किशनदेव. देवपप्पा. देवपप्पा. हा. काय सांगितले? कामगिरी सांगितले. सांगतोय? सोळा शस्त्र त्यांच्या 8 गुप्पिका टाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. शेतकऱ्यांना प्रतिबंध करायचा आहे ही कामगिरी तुला सांगितलेली आहे. तुम्हाला तिघांना सांगितले ना आम्हाला कशाला बोलवलं? तुला कशाला बोललं पाहिजे? आम्हाला तुला कशाला बोलवलं असतं? माझ्या गवळ्याचं बोल हत्तरी होतं. बोलवलं नाही. अजिबात नाही. आग लागली तुझ्या तोंडाला माहिती. तुझ्या डोळ्याच्या पुरी बघायची आहे? कुठं आहे? बघ इथं दाखवते बघ. त्या डोळ्याच्या पुरी बघायची आहे? अरे हा खावत चिलटे पाडा कुठं आणलेला? हा? नाना नाही. अरे वा. मी काय म्हणतो तुम्ही दोघांनी पण लॉकडाऊन नंतर घेतलं नाही? मी अजिबात नाही घातलेली आहे. मी अजिबात नाही घातलेली. आहे बघ तिथं. अरे टाकले टाकीन बुरबुना खोलून. हे आहे का टाकलं होतं बघ आता टाकीला वळतं बघ. नंतर दोन्ही नको. हा? डोळे दाखव पटपट. डोळे दाखव. हे बघ. ही काठी दिसते? त्या काठीच्या टोकाकडे बघ. हा. तुला डोळ्याने आपोआप दिसते. फक्त फिरव. हा? फिरव. फिरव. अरे ही मिशीवाली गवलं मी तर हा? अरे कुठलं डोळे तुझं नाही ते? तुला काय बोललो? जशी त्याची काठी फिरेल तशी तुझी नजर फिरव. अरे मी टच केलं. काय टच केलं? टच केलं. हे, त्याला काठीचा काय विषय माहित नाही. नाही. नाही, तू तुझ्या बोटाला माझा बोट फिरल तशी तुझी नजर फिरव. फक्त फिरव. फिरव. काय शपथ. अरे हे सुद्धा मा. अरे नुसती चिकनी चिकनी आहे. अरे झगामगा झगामगा. सगळं बघा आणि माझ्याकडे नुसतं बघा. त्या गवळ्याचं कोणी? एवढ्या डोळ्याच्या पुढे त्या पांढऱ्या फुटूक. आणि बाकीच्या गेल्या कुठं? हा? बाकीच्या कुठं हे, गेल्या? विचार त्याच्यात एक बाकीच्या मध्ये तुला सगळं माहिती आहे? अरे म्हणजे काय? हा? म्हणजे काय? तो राहूची आहे. त्याच्यात एक सुंदरी आहे सुंदरी. काय? काय शपथ. त्या मावशीला विचार आलेल्या कुठून असं बोलून घेऊ. बोलत प्रेमाने बोलव प्रेमाने
अरे म्हैसे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे गं? नाव काय आहे गं? असे नाही काय आई शपथ पण हे सुद्या अरे हिरं काय हिरं काय मावशीरांच्या हे तुला नाही माहिती अजिबात नाही माहित. अरे याला म्हणतात लष्कर आणि माझी नजर जाते तिथं पटकन काय बोलली कशी बोलली अशी बोलली ए मावशी का गं एरशेडवाला आलाय कुठं तरी पबजीवाला आहे ए मावशी ह्या गं कोण या फुगवल्याच्या पोरी काय म्हणतेस काय नेहमी सुद्धा मा करायचं तरी काय त्या मावशीला बोल आलेल्या कुठून जाणार होते ए मावशी तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठं आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे आम्ही या रस्त्याने जाऊ या रस्त्याने तुला जाता येणार नाही का नाही जाता येणार का नाही जाता येणार तिला जाताच येऊ शकत नाही तिला मोठं बेड टाकलेलं आहे बेडा लागून आम्ही या रस्त्याने जाऊ अरे ह्याने शेती केला नाही त्याची शेती जर वेळ आहे तर आम्ही त्याची शेती उठून टाकू आणि जाऊ तुझ्या आग लागली जीवाला नाही तोंडाला नाही ती बिना कांद्याची काय बोलली अरे गेल्या वेळ आली तर आम्ही त्याची शेती उठून टाकू आणि जाऊ अजिबात पट्टा येणार नाही का नाही उपटता तुला येणार बाजारी येणार जाता येणार नाही म्हणजे काय मग तुम्ही आता व्यक्त तरी कोण आम्हाला ओळखलेलं नाही आम्ही श्रीकृष्ण देवाच्या संतीचे सुद्धा मग तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का हॅलो ला 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 ली ला 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 ली ला 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 अरे हो ऐकला अगं पोरीनो या मेलेचा कायद्याने नाही आपण दमलो म्हणून थोडा वेळ बसूया कशा तरी बसा तुम्ही बसा हे आवडलं वाटतं ए मावशी ते त्याचीच काय त्यांचं बुंबुम लावता का हा दोघांचा बुंबुम लावायचे अरे मेल्या माझ्या पोरी नाजूक आहेत एक नाव घ्यायला लागतील ह्याचं. अरे त्याला तिचं नाव घेतलं तुमचं ऐकता तरी येईल का मी मेघना सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण
मग राधे कसे असतात? बाई पद्मा, बेबी हिरा, मस्तकी तुरा, काटेवाले हात आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा तर मागल्या जन्मात. ऐक तर. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म पुन्हा मी रामा, मी घनश्यामा, मीच नारायणा, आम्ही तो जन्म पुन्हा. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म पुन्हा. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म पुन्हा. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म पुन्हा. पहिला होता मच्छर रोली गंगा सोडल्याच्या वाहिला. उर्वल रोली दुसरा अवतार, उर्वल रोली जगाचा मंथन गेला. आम्ही तो जन्म पुन्हा. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म पुन्हा. सातव्या अवतारी दिलेलं वचन 8व्या अवतारी पूर्ण कर.
तुझ्या मुरलीची मधुर वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्यासाठी झुरते कान्हा तुझी राधाराणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे तुझ्या मुरलीची मधुर वाणी तुझ्या मुरलीची मधुर वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्यासाठी घुरती कान्हा तुझी राधाराणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी जशी चांदाची चांदणी नवात तसा तू मोहना माझ्या हृदयात तसा तू मोहना माझ्या हृदयात तसा तू मोहना माझ्या हृदयात जशी चांदाची चांदणी नवात तसा तू मोहना माझ्या हृदयात तसा तू मोहना तुझ्या मुरलीचा चढतो बदस्वर मोठी दिवाणी मी हृदय दिनार तुझ्या मुरलीचा चढतो बदस्वर मोठी दिवाणी मी हृदय दिनार मोठी व्याकुळ झाले तुझ्या गंधाने कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे कशी विसरू सख्या रे आपली प्रेम शिवाजी टक्के याचकडून 501 रुपयाला पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 60 टक्के यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे या आताचे प्रेमगीत स्टेजवर होण्यासाठी 500 रुपये आले. होते उदास मन आठवणी व्याकुळ होतो जीव तुझा जाण्याने व्याकुळ होतो जीव तुझा जाण्याने व्याकुळ होतो जीव तुझा जाण्याने